सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये आपण आज शिकणार आहोत मेथड ऑफ डिफरन्स. मेथड ऑफ डिफरन्स हा जो कॉन्सेप्ट असतो हा असतो सॉल्विंग समेशन्स ऑफ सिक्वेन्सेस which are not AP, GP or HP. हे डायरेक्ट जे नसतात म्हणजे पाहिल्यावर आपण याला पाहून असं म्हणू शकत नाही की एपी आहे, जीपी आहे, एचपी आहे. आता एपी नसेल तर एचपी होणारच नाही, कारण एपीचा रेसिप्रोकलच एचपी आहे आणि जीपी साठी रेशो कॉमन असला पाहिजे. तर सगळी स्टोरी याची चेंज होते. आणि त्याच्यात तुम्हाला विचारता सांगा असं लिहित लिहित गेलो तर 20 टर्म्स पर्यंत सम काय येईल, 40 टर्म्स पर्यंत. आता जेई मेन्सची ही बिमारी आहे, असेच क्वेश्चन ते विचारणार तुम्हाला. त्यासाठी आपल्याकडे काहीतरी मेथड पाहिजे आणि ही एक वर्ल्ड क्लास मेथड आहे, सगळ्यात टॉप मेथड मानली जाते. याची एक जनरल मेथड पण आहे, पण ती बिलकुल वापरायची नाही, कारण ती तुम्हाला छोट्या सिक्वेन्ससाठी चांगली आहे. सिक्वेन्स जर थोडी अजून कॉम्प्लेक्स होत गेली तर त्या मेथडने तुम्ही त्याची जनरल टर्म लिहू शकत नाही. म्हणून तुम्हाला कितीही कॉम्प्लेक्स सिक्वेन्स दिली तर जनरल टर्म लिहिण्याची बेस्ट मेथड आहे मेथड ऑफ डिफरन्स. आता एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊ. मी जे जे सांगायलो त्याला नीट पहा. तुम्हाला जर असं म्हटलं 6, 13, 22, 33 सो ऑन. चला याच्यात तुम्हाला काय लिहायचंय, याचा टीएन सांगा आणि याचा एसएन पण सांगा. अप टू 20 टर्म्स. ठीक आहे. असा जर एखादा क्वेश्चन आपण इमॅजिन केला, जसं काल एक क्वेश्चन मी तुम्हाला दाखवला होता, त्याच्यामध्ये एक एसएन होता आणि एक मेथड ऑफ डिफरन्स होता स्क्वेअरवाला. तर अशा क्वेश्चन्समध्ये तुम्हाला आधी तर ती सिक्वेन्स लिहावी लागते. सिक्वेन्स जेव्हा काढाल तेव्हा तुम्हाला सम काढायचे. सम काढण्यासाठी कोण आहे, सिग्मा नोटेशन. एन स्क्वेअर आलं तर त्याचा सिग्मा, क्यूब आला तर त्याचा सिग्मा. तुम्हाला मॅक्सिमम जेई मेन्स मध्ये क्यूब पर्यंतच विचारणार, क्यूबच्या पुढे जात नाही, कारण सिग्मा क्यूब पर्यंत आपण शिकले, n+1/2 होल स्क्वेअर तिथपर्यंत आपण गेलोय. आता ह्याची जी मेथड शिकवायलो ती मात्र मन लावून शिका आणि एक क्वेश्चन तुम्ही करून बघा. आता आपण काय करायचंय, मेथड ऑफ डिफरन्स काय सांगते बेटा, जेवढ्या टर्म्स दिलेल्या आहेत त्यांना लिहा, त्यांचा पेअर वाईज डिफरन्स काढा. ही प्रोसेस 0 येईपर्यंत करा. स्टेप फिक्स आहे बघा. हा डिफरन्स 7 आहे, लिहायचा. हा किती आहे 9, हा किती आहे 11. बघा एपी झाली, एपी झाली की नाही 2 2 च्या डिफरन्सने. चला परत डिफरन्स काढा, 2 2, परत डिफरन्स काढा 0. हे कुठपर्यंत करणार, 0 येईपर्यंत. क्वेश्चन असा डिझाईन केलेला असतो, तुमचा आन्सर 0 चे. डोंट वरी, क्वेश्चन तसा असतो. इथपर्यंत कळलं सगळ्यांना काय काय केलं पहा. याला काय म्हणायचं, फर्स्ट डिफरन्स, सेकंड डिफरन्स, थर्ड डिफरन्स. आता हे फक्त नाव म्हणून लक्षात ठेवा, आपण त्याला यूज नाही करत. till we get 0. As soon as we get 0, there is no meaning to carry further. काही कामच नाही ना पुढे. बस इथपर्यंत झालं की बाकीचा सगळा कचरा विसरून जायचा आणि ही लाईन पकडायची. कळलं, नीट बघा. 0 येईपर्यंत केलं, मग ही अशी ही पहिली लाईन पकडायची. 0चं काय काम नाही, तुम्ही ऍक्च्युअली कुठपर्यंत जाणार, 6 7 2. आता काय करायचं, नाव वी आर रेडी टू राईट टीएन. आता आपण याची जनरल टर्म लिहायला स्टार्ट करणार. बघा किती मजा आहे बघा. टीएन कसं लिहितात सर, इथे थोडस फॅक्टोरियल तुम्हाला वापरायचं सांगतो. पहिला नंबर ऍज इट इज लिहायचा, ठीक आहे. आणि नेहमी इथं प्लस राहणार, त्याच्यात मायनस बिनस नसते, नेहमी प्लस राहणार. पहिली टर्म लिहिली 6, त्याला तसंच लिहायचं प्लस. मग कोण लिहायचा 7, 7 थोडी जागा सोडायची. मग कोण लिहायचा 2, 0 लिहायची गरज नाही, कारण पुढे 0 ने काही फरक पडत नाही, ओव्हरऑल 0 होत जाते पुढे. ध्यान से देखो, मी 6च्या नंतर जागा नाही सोडली बघा, 7 आणि 2च्या नंतर आहे. इथे काय लिहितात, n-1 आठवा आणि खाली लिहितात 1 फॅक्टोरियल.
इथे लिहितात n-1 n-2 एक एकने कमी करत चालायचं आणि खाली वर 2 आहेत म्हणून खाली 2 फॅक्टोरियल लिहायचं. दॅट्स इट. फॅक्टोरियल काय असते? 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 into 1. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1 into 1. कोणत्याही नंबरला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहित जाणे टिल 1 स्टार्टिंग फ्रॉम. तुम्हाला कोणी म्हणलं 4 फॅक्टोरियल 4 into 3 into 2 into 1 ह्याला फॅक्टोरियल. पी&सी मध्ये आपण इथूनच स्टार्ट करतो. परम्युटेशन कॉम्बिनेशनचा पहिला टॉपिक आहे हा. ठीक आहे. पण हे तुम्हाला आता पुरतं शिकवायलो. फॅक्टोरियल म्हणतात त्याला. फॅक्टोरियलचं खूप मोठं काम आहे. अरेंजमेंट मध्ये आपण याला यूज करतो. ठीक आहे. तर आता बघा नेहमी काय करायचं? सेकंड टर्मला n-1 n-2 वर 2 टर्म्स लिहिल्या खाली 2 फॅक्टोरियल. चला ह्याच्या पुढे 2 च्या नंतर 5 असता इन केस समजा, तर तुम्ही +5 लिहिलं असता ना आणि किती टर्म आल्या असत्या? 3. n-1 n-2 n-3 खाली 3 फॅक्टोरियल. हे कंटिन्यू चालणार. इथपर्यंत कळलं? बस आता याला सिम्प्लिफाय करा. दॅट इज आवर जनरल टर्म. तर 1 फॅक्टोरियल 1 असते, तर 7 ने मल्टिप्लाय करा. 7n-7 इथलं काम झालं. चला इथं कोण येते बघा सर? 2 into n². बरं एक चांगली गोष्ट, 2 फॅक्टोरियल किती आहे? 2च आहे. 2 या 2 सोबत कॅन्सल होईल. तर राहिला कोण? n-1 into n-2. हे तर आपलं रेनबो मेथड लावून सॉल्व्ह करा. किती आलं? n² -3n + 2 -2n -1n मी डायरेक्ट केलं आणि शेवटी मल्टिप्लाय केलं. झालं. आता याला तुम्ही चांगलं माणसासारखं लिहा. बघा कोण कोण आहे इथे? आधी मोठी टर्म लिहा n². मग बघा इथे कोण आहे? 4n. हे किती झालं? -1 + 2 + 1. दिस इज युअर जनरल टर्म ऑफ दिस. झाली जनरल टर्म आली. याला तुम्ही आरच्या फॉर्म मध्ये लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. यांच्या ऐवजी काय लिहा? आर. चला TR लिहा. काय होईल? r² होता, इथे कोण आला? +4r + 1. ही झाली जनरल टर्म. सर हे बरोबर आहे का? काही अडचण नाही. r ला 1 ठेवा. एक तासापासून बोलायलो थोडं मन लावून शिका. r ला 1 ठेवलं तर काय ते? 1 + 4 1 + 4 5 5 + 1 6. बघा पहिली टर्म 6 आली. r ला 2 ठेवा. 4 + 8 12 12 + 1 13. r ला 3 ठेवा. 22 येते. याचा अर्थ हे जर तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायला परीक्षेत पुढे जायच्या आधी चेक करा, अरे आपलं बरोबर यायले का? तर पहिल्या 2 टर्म इथं 1 ठेवा, मग 2 ठेवा, मग 3 ठेवा. चेक करा आपण बरोबर बनवलंय का सिक्वेन्स. झाली जनरल टर्म तयार. बघा आपलं पहिलं आन्सर आलं, TN आलं. SN काढण्यासाठी काय होतं? सिग्मा नोटेशन. चलो TN क्या था? TR क्या था? r² + 4r + 1. हे TR झालं. SR काढण्यासाठी काय करणार? सिग्मा लावा. सिग्मा आम्हाला समेशन, सिग्मा म्हणजे समेशन. r कुठून कुठपर्यंत न्यायचंय? 20. संपला क्वेश्चन. लगाओ. इसका क्या था? n into n + 1 2n + 1 by 6. 4 ला बाहेर काढतात. n into n + 1/2 आणि 1 ला लिहितात 1n. समजलं? चलो लगाव हिसाब. आता मी तुम्हाला एक आयडिया सांगितली होती. R1 पासून 20 जायचं तर डायरेक्ट n ला 20 ठेवून द्या. तुमचा वेळ वाचेल. n सोबत खेळत बसू नका. इथे 2 आला, n ला ठेवा 20. तर किती येते इथं? 20 into 21 इथे 41. खाली किती आला? 6. वर किती आला? 2 into 20 into 21 आणि इथे परत कोण आला? 20. अब देखो यहां से कौन कौन जाता है? 20 21 40 41 बरोबर आहे. करा, काही अडचण नाही. इथून किती येईल? इथे किती आलं? 10. इथून याला करा 7. 70 into 41 इथे किती झाले?
420 गुणिले 2 840, 840 झालं, 820. तर इथून किती आले 7, इथे 8 हा 0 प्लस इथून किती आहे 860, 2870 860. तर ही जी टर्म आहे याला तुम्ही जर ऍड केलात तर तुमचा आन्सर किती येत आहे, तर तुमचा फायनल येस आहे 3730. दिस इज हाऊ मेथड ऑफ डिफरन्स वर्क्स. ह्याच्याने तुम्ही जेई मेन्सचे मोठे मोठे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता ही वर्ल्ड क्लास मेथड आहे, ह्याच्या बाहेर जेई ॲडव्हान्स सुद्धा काही विचारत नाही. फक्त तुम्हाला त्या सिक्वेन्सला ट्रॅक करता आलं पाहिजे. जसं आपण आता जेई मेन्स 25चा जो परवा क्वेश्चन पाहिला, तर आपण त्याला 2 पार्टमध्ये लिहिलं ना, 40 टर्म म्हणलं होतं बघा त्यानं, आणि आपण 20-20चे 2 तुकडे केले होते. एकामध्ये तर डायरेक्ट एपी सापडली आणि स्क्वेअर होते. तर दोनदा सिग्मा लावायचा. आता स्क्वेअरला ओपन केल्यावर काय येते, अशी सिक्वेन्स मिळते. डिफरन्स लावून काय करणार, टी आर काढणार, टी आर वरून एस आर काढणार. ती सम प्लस ही सम ऍड करा, दॅट इज द क्वेश्चन. 4 मार्क आनंदात नाही भेटणार, आनंदात नाही भेटणार, पण किमान भेटण्यासाठीचा पूर्ण रस्ता माहिती आहे. तेवढं तर डिटर्मिनेशन आहे. 4-4 मार्कावर 500-500 न रँक वाढतो. हा, तुमचे 2 क्वेश्चन बरोबर आले तर तुम्ही ऑल इंडियामध्ये 1000 लेकरांना मागं टाकता. तुम्ही मजाक समजू नका. 14 लाख मुलं एक्झाम देतात. तुम्ही जर 2 असे प्रश्न सोडवले जे 14 लाख मुलांमध्ये खूप जणांना नाही जमले, ते 2 प्रश्न तुमचा रँक 1 ते 2 लाखाने वाढवतात. तुमच्या मागे 2 लाख मुलं जातात. पर्सेंटाईल त्याच्यानंच वाढते खटकन. एकेका क्वेश्चनवर पर्सेंटाईल आहे. म्हणून तुम्ही कोणताही जेई मेन्स इज प्रिपरेशन फॉर सिंगल 4 मार्क्स. 4-4 मार्कासाठी भांडावं लागते इथं. म्हणून तुम्ही जा म्हणता हे सर किती लेंदी आहे, इथे लेंदी बिंदी नसते. इथे डोक्यात ठेवायचं आपल्याला हे आलंच पाहिजे. कारण जेई मेन्स जे विचारते ते मी शिकवणार. जे विचारत नाही ते सीईटी लेवलचं टेक्स्ट बुक शिकवत बसलो, तुम्हाला जमेल, तुम्ही फटफट वहीमध्ये आन्सर काढताल, पण तो खोटा आनंद आहे. त्याच्याने तुम्ही जेई क्रॅक नाही करणार. साधं टेक्स्टबुक सोडायला तुम्हाला कोचिंग क्लासची पण गरज नाही, हे लक्षात ठेवा. मेथड समजली. चला, एक क्वेश्चन तुम्ही आता करायचा आहे. एक तुम्ही वही पेन काढून ट्राय करा. मला किमान जनरल टर्म लिहून दाखवा. एस एन जाऊ द्या तिकडे बोंबलत. हा, फाइंड टी एन 2, 5, 10, 17, 26, 37. ह्याचा टी एन काढा. चला सांगा ह्याचा डिफरन्स. 3, 5, 7, 9, 11. हे झालं. आता 2, 2, 2, 2 हे घ्यावं लागते, पण आपल्याला हे 0 पर्यंत येऊ द्यायचं आणि आपल्याला पकडायचे फक्त एवढे 3. झालं. तर पहिला 2 लिहा, मग +3 इंटू n-1. 1 फॅक्टोरियल तर 1च असते. +2 n-1 n-2 2 फॅक्टोरियल. तर हे 2 ह्याच्यासोबत जाईल निघून. झालं. आता इथून येते 2 3n-1 n² -3n +2. ओके. तर प्लस मायनस इथून जातो, इथून 1 येतो, तर n² + 1 आली तुमची जनरल टर्म. आता एस एन काढायचा आहे. एस एन साठी सिग्मा लावा. n इंटू n+1 2n + 1/6 इथपर्यंत, आणि 1चा सिग्मा कोण आहे n. आता n ला ठेवा 20. सम काढायचे असेल तर इथे काय 20, 21, 41 हे पाठच पाहिजे आता आपल्याला 20 साठी. +20. आताच आपण ह्याला सॉल्व्ह केलं होतं. हे 10, हे 3, हे 7, 70, हे 40, हे 20, हे 7, हे 28 आणि हे गेलं 2890 शुड बी द सम. समजलं आता. झालं. आता तुम्ही आज आज फिजिक्समध्ये आणि मॅथ्समध्ये 4-4 मार्क पक्के केलेत आपण. एक पिरियड म्हणजे आज तुमचे दोन्हीकडे मिळून 500चा रँक इम्प्रूव्ह व्हायची सोय झालेली आहे. एक पिरियड म्हणजे 500चा रँक इम्प्रूव्ह होणे. जेव्हा तुम्ही गोष्टी फक्त पिरियड म्हणून बघता तेव्हा काही वाटत नाही. जेव्हा तुम्ही त्याला कॉम्पिटिशन म्हणून बघता नॅशनल लेवलचं,
तेव्हा कळते की ये बहुत बडी बात है. तर सिक्वेन्स सिरीज चॅप्टर मी तुम्हाला 4दा सांगितले आतापर्यंत. फायनल सांगतो. हा चॅप्टर आला तेव्हाच म्हणायचं जेव्हा सिग्मा नोटेशन आणि हे जमल. तेव्हाच हा चॅप्टर येतो. बाकी एपीजीपीचा क्वेश्चन सोपा आला तर तुम्ही नशीबवान. अदरवाईज येथे आता जो ट्रेंड आहे जेई मेन्सचा त्यामध्ये हेच जास्त विचारत आहेत. तर तुम्ही तर तुमच्या 27च्या जेई मेन्सला धरून चला. तुमच्या शिफ्टला असा एखादा क्वेश्चन येणार. या चॅप्टर नंतर सिक्वेन्स सिरीज नंतर आपण एक चॅप्टर शिकणार आहोत डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस. तो झाला की मग बायनॉमियल, मग पी अँड सी. संपला 11वीच. असं असते. ते मी ठरवलेले 11चे चॅप्टर्स आहेत मॅथ्सचे. समजलं? उद्या संध्याकाळी 5 वाजता यायचंय. 5 ते 6 फिजिक्स घेईल. उद्या 5 ते 7 या. ठीक आहे? 7 किंवा 7 पर्यंत या संध्याकाळी. आणि परवाच्या दिवशी येऊ नका. मग मंगळवारी आपण ठरवूया टाइमचं.